झोपेत जातात. 7:30 वजा करा, किती उरले? किती उरले? त्यातून 5 वर्ष टीव्ही पाहण्यात गेले, किती उरले? आवाज द्या, किती उरले? त्यातून 5 वर्ष आजारपणात गेले, किती उरले? तुम्ही आता 13, 14, 15, 12, 10 वर्ष येतो ना, तर त्या 20, 10, 12, 13 वर्ष मायनस करा, म्हणजे वजा करा, किती उरत आहेत? 4, 5 किंवा 6 येतो ना. तुम्हाला आणखी प्रश्न विचारतात. परमपिता देवाने खूप सुंदर जन्म दिलेला आहे. या सुंदर पृथ्वीवरून पाठवलं. त्या देवानं, त्या परमपितानं आपल्या जगण्यासाठी सगळ्यांना, सगळे मनुष्याला किती जन्म दिलेले आहेत? 7. कोणी सांगितलं? एक विचार केला तर एकच जन्म, ते पण अर्थ चाललाय, ते अर्थच बाकी येतो ना. बसताना पुन्हा सगळं बसा. डिफेन्स ऑफ महाराष्ट्र फिनाटिक प्रोग्राम अंडरस्टूड इन द डेव्हलपमेंट प्रोग्रेस. जर खरंच प्रगती करायचं असेल, विकास साधायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? आपण खूप चांगली संगत ठेवली पाहिजे. कारण जशी संगत तशी रंगत, जशी मानसिकता तशी वास्तविकता, आणि तशी मनस्थिती तशी आपली जीवनाची परिस्थिती येता ना. आपण चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे? खूप चांगली पुस्तकांचं वाचन केलं, आवाजचा वाचन केलं, बसताना सरळ बसत, नेहमी चैतन्यशील आणि उत्साही आणि आत्मविश्वास भरलेले असलं, आपण आपली फिजिओलॉजी आणि सायकोलॉजी चेंज केली, बसताना सरळ बसलं. पण आज समाजात तसं दिसत नाहीये. आपल्या गुरुजनांचा, आई वडिलांचा आपण सन्मान केला, बोलायचंय सन्मान केला, पण आज समाजात तसं दिसत नाही. तुम्हाला माहितीये, कभी सुभाष चंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो भाई, तुम्हें